मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या सोशल मीडिया आणि विविध माध्यमांवर पसरणाऱ्या ई-केवायसी मुदत वाढीच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत. यात खोट्या बातम्यांमुळे जळगाव कार्यालयाबाहेर सुद्धा कडक उन्हात महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. जळगावचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी महिलांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. नमस्कार, मी जिल्हा महिला बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे. गेल्या 4 दिवसापूर्वी आपल्या एका प्रचलित न्यूज चॅनल जी24 तास वरती एक खोटी बातमी फेक न्यूज आली होती की ज्या केसमध्ये असं सांगण्यात आलं होतं की ज्या महिलांना मागे जो 4 दिवसापूर्वी हप्ते पडले त्याच्यानंतर ज्यांचे पडले नाही त्यांच्यासाठी शासनाने एक अखेरची संधी म्हणून त्या टायटलच्या नावाखाली त्यांनी एक न्यूज चालवली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आता तुम्हाला पुन्हा जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयात कागदपत्र जमा करता येतील, ई-केवायसी करण्यात येईल. परंतु ह्या प्रकारचे कुठलेही निर्देश शासन स्तरावरून निर्गमित झाले नव्हते. आमच्यापर्यंत अशा प्रकारची कुठलीही न्यूज आली नसताना त्या न्यूज चॅनलला कुठून संदर्भ मिळाला आणि त्यानुसार त्या बातमीचा फायदा घेऊन, जशी मराठीमध्ये म्हण आहे की सत्य चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून आलेलं असतं, त्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत ती खोटी न्यूज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसरली आणि महाराष्ट्रातल्या 36 महिला बालविकास अधिकारी कार्यालय असतील, जिल्हा कलेक्टर ऑफिसेस असतील, इव्हन तहसील कार्यालय असतील किंवा आपले लोकप्रतिनिधींचे कार्यालय असतील, तिथे महिलांनी झुंबड केली आणि त्यांनी ई-केवायसी आम्हाला करायची आहे, आम्हाला कागदपत्र जमा करायचे आहे, आम्हाला अर्ज द्यायचे आहे, अशा पद्धतीने गर्दी करायला सुरुवात केली. मी आपल्याला सांगू इच्छितो, सोमवारपासून जवळपास डेली 1000 महिला जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयात येत आहेत. आम्ही त्यांच्यासाठी व्यवस्थित त्यांच्यापर्यंत जी खरी बातमी आहे ती पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही त्यांना सांगितलंय की सद्यस्थितीला कुठल्याही प्रकारची ई-केवायसी प्रक्रिया ह्या कार्यालयामध्ये सुरू नाही आहे. जशी कुठल्याही प्रकारचं नाव बदल, लिंग बदल ही प्रक्रिया सुरू नाही आहे. बऱ्याच केसमध्ये महिला अशा आहेत की ज्यांना जानेवारी फेब्रुवारीचे हप्ते आले आहेत आणि मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही. तर त्या केसमध्ये आम्ही त्यांना वेट अँड वॉच करायला लावतोय की कदाचित आमच्याकडे अजून वरून अपडेट नाही आहे, परंतु त्या महिलांचे हप्ते क्लिअरली येतील. कारण जेव्हा आम्ही त्यांचं स्टेटस चेक करतो त्यावेळेस तिथे कुठल्याही प्रकारचं अॅनोमली त्या केसमध्ये सापडत नाही. सो आम्हाला अशी महिलांना रिक्वेस्ट आहे की जळगावच्या 45 डिग्रीच्या तापमानामध्ये महिलांनी 100 किलोमीटर वरून उगाच धावपळ करत जिल्हा कार्यालयात गर्दी करू नये. ज्या पण केसमध्ये जेव्हा शासन स्तरावरून निर्देश येतील तेव्हा आम्ही आपल्या जिल्हा परिषदे थ्रू, BDO साहेबांथ्रू, ग्रामसेवकांथ्रू प्रत्येक ग्रामपंचायत, प्रत्येक गावापर्यंत ह्या संदर्भातला मेसेज पोहोचवला जाईल.